एक महत्त्वाची बातमी समोर येते। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा झालेला आहे। गोगावले आणि जाबरे समर्थक आपापसात भिडलेले आहे। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत हा वाद। सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे। शिवसेना समर्थकांकडून ही तोडफोड करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेत आहोत। आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर फोन लाईन वरून माझ्यासोबत जोडले गेले आहे। अजयेश, काय अधिक माहिती आहे? नेमका वाद कसा सुरू झालाय? महाड नगरपालिकेचा साठी आज जो आहे तो मतदान होतोय आणि मतदान सुरू झाल्यापासून म्हणजे 7:30 वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 2 आणि 3 ज्या ठिकाणी मतदान होतोय त्या ठिकाणी मशीन जे आहे ते तांत्रिक कारणामुळे बिघडत होती आणि त्या ठिकाणचा मतदान जो होता तो वेळोवेळी टप्प झाला। एकंदरीत 4 वेळा मशीन बंद पडल्याने तिथल्या सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर जो आहे तो आता आपण पाहिला तर मोठा राडा जो आहे तो महाड शहरामध्ये झालेला आहे। प्रभाग क्रमांक 2 आणि 3 जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी हा राडा झालेला आहे। सुशांत जांभरे जो काही दिवसापूर्वी शिंदे गटातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यांच्या समर्थकांची आणि गोगावले समर्थकांची बाचाबाची झाली, तिथं हाणामारी झाली। त्यानंतर विकास गोगावले यांच्यावर रिव्हॉल्वरने हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असा गंभीर आरोप जो आहे तो विकास गोगावले यांनी माध्यमाशी बोलतेवेळी दाखवला आहे आणि त्यामुळे परिस्थिती जी आहे ते पूर्णपणे दंगल सारखी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो पूर्णपणे या परिसरात छावणीचं रूप आलेलं आहे। आज मतदान सुरू झाल्यापासून 2 आणि 2 नंबरच्या वॉर्ड मध्ये जो आहे तो तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळाला। सातत्याने या ठिकाणी मशीन बंद होत असताना 2 समर्थकांमध्ये बाचाबाची होत होती आणि त्याचं रूपांतर जो आहे तो आता राड्यात झालेला आहे आणि याची जो हल्ला विकास गोगावले यांच्यावर झालेला आहे त्याची दखल जी आहे ती पूर्ण माहिती जी आहे तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, योगेश कदम जे असतील यांना सांगण्यात आलेले आहे आणि काही वेळातच आता मंत्री भरत गोगावले जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। अजयेश, मात्र आपण बघतोय एकीकडे मुख्य नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत असताना समर्थक थेट भिडलेले आहे। कारण काही का असेना, ईव्हीएमचं का असेना, मात्र ईव्हीएम हा मुद्दा वेगळा आहे आणि समर्थकांनी त्यात वाद घालण्याचं कारण काय होतं? आपण पाहिलं ना तर रायगडच्या राजकारणामध्ये जरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असली तरी पण सातत्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद जो आहे तो वाढताना दिसत होता आणि निवडणुकीच्या दरम्यान जो आहे तो जो टीकास्त्र होते ते अधिकच तीव्र झाली होती आणि त्याचं रूपांतर कुठंतरी राड्यामध्ये झालेलं आहे। पालकमंत्री पदावरून सुरू झालेला हा वाद जो आहे तो आता थेट निवडणुकीला स्वतंत्र लढण्यावर गेला आणि त्याच्यानंतर जो आहे तो राड्याचं रूपांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष रायगड जिल्ह्यात सातत्याने आपण पाहिला। महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दलवे असतील, गृहमंत्री भरत गोगावले असतील, हे सातत्याने सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना पाहिले। सुनील तटकरेंनी देखील या तिन्ही मंत्र्यांवर तिन्ही आमदारांवर टीकास्त्र सोडला आणि कालची शेवटची सभा जी होती त्याच्यात देखील तीव्र भाषेत जी आहे ती टीका झाली दोन्ही पक्षाकडून आणि आता कुठेतरी जे आहे ते ईव्हीएमच्या माध्यमातून म्हणा किंवा जो राडा झालेला आहे ते दोघांचे मन दुखावलेले असतील असा समजलं तर काही वावगं ठरणार नाही। जी अजयेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आज मतदान होतोय आणि विकास गोगावले जे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत यांच्यावर रिव्हॉल्वरच्या माध्यमातून हल्ला करण्याचा आरोप विकास गोगावले करत आहेत। आपल्यासोबत स्वतः विकास गोगावले त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, नेमका काय प्रकार होता? विकास गोगावलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे हल्ला झालाच। आपण जर का पाहिला असेल त्या गाडीमध्ये स्टंप आहेत, हॉकी स्टिक आहेत, तलवारी आहेत आणि बंदूक, जी स्वतः बंदूक मी रिव्हॉल्वर माझ्या अंगरक्षकांनी बघितली त्याप्रमाणे माझ्यासोबत असणारा माझा कार्यकर्ता जो माझ्या आधी त्या बंदुकीवरती तुटून पडला आणि ती रिव्हॉल्वर त्यांच्या हातातून हिसकून घेतली आणि ती रिव्हॉल्वर आता मी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे। मी वाट पाहतोय पोलीस काय कारवाई, मी तर पोलीस स्टेशनला जाणार नाही। आता पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे। जर का आमच्यावरती खोटी तक्रार दाखल करायचा प्रयत्न केलात तर सत्य काय ते मी इथं आज सांगून टाकेल। एकंदरीत या प्रकाराबद्दल आपण वरिष्ठ नेत्याशी कुणाशी बातचीत केलेली आहे का? नाही, मी राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेश दादा यांना कल्पना दिली, परंतु ते कुठेतरी प्रचारामध्ये त्यांच्या पीएकडे मी निरोप दिलेला आहे। मान्य भरत गोगावले साहेबांना याचा सर्व कल्पना दिलेली आहे। दळवी साहेबांना सांगितलेलं की महाडमध्ये असा प्रकार घडू शकतो तर श्रीवर्धनला पण घडल
उद्या रोह्यालाही घडल, उद्या अलिबागला घडल, मुरुडला घडल, कर्जतला घडल, खोपोलीला घडल. पण मी थोरे साहेबांना पण सांगितलं आणि जिथं जिथं राष्ट्रवादी विरुद्ध सगळे काम करतायत तिथं सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सावध केली. निश्चितच हा हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो नेमका कुणी केला असावा असा ना आता ते मला माहिती नाही. आता पोलिसांनी बघितलेलं आहे, त्याच्या गाड्या कोणाच्या आहेत, त्या गाड्यात कोण होतं, काय होतं, सर्व पोलिसांनी तपासावं. काही हरकत नाही, दूध का दूध पाणी का पाणी. परंतु सुनील तटकरेंना मी एवढंच सांगतो, लढायचं असेल तर समोर समोर. ही अशी बगल बच्चे, ही छपरी बोरं कुठून पाठवून होणार नाही. मी भरत शेठची औलाद आहे, मी शिंदे साहेबांचा पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे, म्हणून मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, हे लक्षात ठेवा. निश्चितच आपण पाहिलं तर जो रिव्हॉल्वर हल्ल्यासाठी आणलेला तो आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ते विकास गोगावलेकडून यांच्याकडून करण्यात आलेली आहे. अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते. त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का आता तरी या पुढे जरा आहे काय ना बोल.